आरपीएफ कॉन्स्टेबल रेल्वे पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची येणाऱ्या दिवसामध्ये जवळपास 5000 प्लस जागांसाठी ही आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती निघत आहे। कॉन्स्टेबल आणि एसआयच्या जागा यामध्ये असणार आहे आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार। आरपीएफ कॉन्स्टेबल रेल्वे सुरक्षा बल सुद्धा या भरतीला म्हटलं जाते या भरतीमध्ये। आणि ही जी भरती हे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आणि आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन जरी झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे। आणि आरपीएफ कॉन्स्टेबल भरती संदर्भात जे अपडेट सुद्धा आलाय तर ते अपडेट्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि ही आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। पहा विद्यार्थी मित्रांनो, 5000 प्लस जागांसाठी आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती निघत आहे अशी जी घोषणा या ठिकाणी दिलेली आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे। आणि आणखीन एक जे विद्यार्थी मित्रांनो आनंदाची बातमी आहे की आता दरवर्षी जे आरपीएफ कॉन्स्टेबलची ही भरती या ठिकाणी निघत जाणार आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत एसएससी मार्फत जे आरपीएफ कॉन्स्टेबल आणि आरपीएफ एसआयची जी भरती आहे ही या ठिकाणी जे राबवली जाणार आहे अशी घोषणा जे आहे विद्यार्थी मित्रांनो रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ठिकाणी नुकताच या ठिकाणी गुजरातमध्ये केलेली आहे, एक लक्षात ठेवा। तर आता आरपीएफ कॉन्स्टेबलची जी ही भरती आहे ही आता दरवर्षी या ठिकाणी निघत जाणार आहे। कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत हे परीक्षा आता घेतल्या जाणार आहे। जसा आरपीएफ कॉन्स्टेबल झाला, आरपीएफ एसआय झालं, ठीक आहे। तर हे जे भरती आहे आता हे दरवर्षी या ठिकाणी निघत जाणार आहे, एक लक्षात ठेवा। कारण की एसएससी मार्फत जे दरवर्षी टेंटेटिव्ह कॅलेंडर जाहीर केले जाते आणि सर्व काही परीक्षा जे आहे विद्यार्थी मित्रांनो एसएससी मार्फत या ठिकाणी राबवल्या जाते। जसं एसएससीजीडी मध्ये बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आरटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ, एनसीबी, एसएसएफ ह्या काही पॅरामिलिटरीच्या फोर्सेसच्या जागा भरल्या जाते। एसएससी स्टेनोग्राफर झालं, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत आणखीन एसएससी सीएचएसएल झालं, एसएससी सिलेक्शन पोस्ट 13 मंत्रालय हे सुद्धा भरती राबवल्या जाते। त्याचबरोबर दिल्ली पोलीसची सुद्धा भरती राबवली जाते, एसएससी एमटी हौलदार झालं। तर अशा विविध काही प्रकारचे जे पद आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत या ठिकाणी भरल्या जाते। दरवर्षी या ठिकाणी टेंटेटिव्ह कॅलेंडर निघते, दरवर्षी एक्झाम डेट या ठिकाणी डिक्लेअर होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता आरपीएफ में भर्ती हर साल की जाएंगी। रेलवे मंत्री अश्विनी वैष्णव ही जे विद्यार्थी मित्रांनो घोषणा केली आहे वलसाड गुजरात में। रेल मंत्री अश्विनी वैष्णव ने सोमवार को घोषणा की रेलवे सुरक्षा बल आरपीएफ की भर्ती अब हर साल की जाएगी। इससे पहले 4 से 5 वर्षों में आरपीएफ कर्मचारियों की भर्ती होती थी। आरपीएफ के 41वें स्थापना दिवस के अवसर पर गुजरात के वलसाड में एक सभा में केंद्रीय मंत्री ने कहा कि अब हर साल कांस्टेबल, उपनिरीक्षक और निरीक्षक की भर्ती होंगी। हर साल एक नए बैच को शामिल करने से सुरक्षा बल को उचित कैडेट प्रबंधन की दिशा में आगे बढ़ने में मदद मिलेगा। पूर्व की सरकारों पर निशाना साधते हुए वैष्णव ने कहा भारतीय रेलवे 5 दशक से अधिक समय तक उपेक्षित रही है। तर हे काही या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी जे घोषणा या ठिकाणी केली आहे गुजरातच्या वलसाड मध्ये, एक लक्षात ठेवा। तर याच्या अगोदर तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरती पाहिलं तर जवळपास 5-5 वर्षांना भरती निघत आहे। जी याच्या अगोदर जी 2023-24च्या अगोदर जी भरती आली होती तर 2018ला आली होती आणि 2018च्या अगोदर जी भरती आली होती तर ती जे विद्यार्थी मित्रांनो 2013 मध्ये आली होती आणि 2013च्या अगोदर जे 2008 मध्ये भरती आली होती। म्हणजे आरपीएफ कॉन्स्टेबल याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर 5-5 वर्षांनी निघत जात आहे। पण आता जे विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी आता आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती या ठिकाणी निघत जाणार आहे कॉन्स्टेबल आणि एसआयच्या। तर पहा आता आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। एससी कॅटेगरीसाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षापर्यंत आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीसाठी वयोमर्यादा 18 ते 31 वर्षापर्यंत आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी जे वयोमर्यादा लागते 18 ते 38 वर्षापर्यंत। आणि फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 500 रुपये फी लागते आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 250 रुपये फी यामध्ये लागणार आहे। एक्स सर्व्हिसमॅनसाठी 250 रुपये फी या ठिकाणी लागणार आहे। तर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेत जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, आपला ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला ग्राउंड असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड
प्रक्रिया आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीची आहे। तर सर्वात अगोदर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे जो की 120 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 120 मार्काचा आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीचा पेपर असणार आहे आणि पेपरसाठी जो आपल्याला टाइम भेटणार आहे 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। 3 जर आपण प्रश्न चुकवले तर एक आपला जो प्रश्न बरोबर असते तो मायनस या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा। एवढी निगेटिव्ह मार्किंग आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीच्या पेपरमध्ये राहते, एक लक्षात ठेवा। आणि पेपरचा जर आपण अभ्यासक्रम पाहिला तर खूप इझी यामध्ये, कारण की जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले आणि गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले, लक्षात ठेवा। साधा सिंपल या ठिकाणी अभ्यासक्रम आहे आणि महाराष्ट्राचा जो कडाबा हा खूप कमी या ठिकाणी लागतो। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये, कारण की आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीचा जो कडाबा आहे महाराष्ट्राचा हा कमी या ठिकाणी जातो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये असणार आहे आपलं फिजिकल। तर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंगसाठी तो आपल्याला टाइम भेटणार आहे 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत टाइम भेटणार आहे। आणि दुसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी आपल्याला लॉंग जंप मारायचे 14 फीट आणि तिसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी आपल्याला हाय जंप मारायचे 4 फीट। हे 3 इव्हेंट जे पुरुष उमेदवारांसाठी। आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग हा आहे। 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 3 मिनिट 45 सेकंड पर्यंत मारायचे आहे। जे आपण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 3 मिनिट 45 सेकंड पर्यंत रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या आपण महिला उमेदवारांचा 800 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 3 मिनिट 45 सेकंड पेक्षा जास्त गेला तर फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे। आणि दुसरा जो इव्हेंट महिला उमेदवारांसाठी तर आपल्याला हाय जंप मारायचे 3 फीट आपल्याला हाय जंप मारायचे आणि तिसरा जो इव्हेंट महिला उमेदवारांसाठी आपल्याला लॉंग जंप मारायचे 9 फीट। अशा प्रकारे जे आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीचा या ठिकाणी ग्राउंड आहे। सर्वात अगोदर आपला पेपर असणार आहे ऑनलाईन पद्धतीने, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती कधीपर्यंत निघणार आहे, कॉन्स्टेबल आणि एसआयची। तर आता सांगू देतो, आता जर आपण सध्याच्या कंडिशनला पाहिलं तर आता ज्या विद्यार्थी मित्रांनो स्टाफ सिलेक्शनची भरती निघणार आहे, जी एसएससी जीडीची भरती आहे, हे आता ह्या ऑक्टोबरच्या एंडिंगलाच निघणार आहे। म्हणजे कधी निघू शकतं, आजही निघू शकते, उद्या निघू शकते, परवाही निघू शकते। आणि आरपीएफ कॉन्स्टेबलची जी नवीन भरती आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये निघण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जात आहे, लक्षात ठेवा। तर आरपीएफ कॉन्स्टेबल आणि एसआयची जी ही भरती आहे 10वी पाससाठी तर ही नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी निघू शकते, लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून सेल्फ स्टडी करा, आतापासून फिजिकलची सुद्धा तयारी या ठिकाणी चालू ठेवा। आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीबद्दल सांगणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय